मंदार मयेकरनं चौकार. सांगली बघू शकता रवी भोईर यांनी जो घडेल आहे आपला मॅन ऑफ द मॅच तो आमचे जीवन गायकवाड यांना सुपूर्द केले. धन्यवाद जीवन. लक्की आहे. अभिनंदन. रविशेठ भोईर इथे पायचीची अपील. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर महेश मालीच्या खात्यामध्ये सफलता. मंदार मयेकर आउट. हॅलो विशाल पाटील फक्त 2 मिनिटं आहे बाबू इकडे. यानंतर गावदेवी भातवड बी आणि जयदुर्ग सुरी. यानंतर भातवड बी आणि सुरी आपण तयारीत राहा. त्यानंतर पीसी टीम जर तुम्ही रेडी असाल तर पीसी आणि कांबे त्यानंतर आपण मॅच खेळूया. पगलं षटक सुरू आहे. महेश माळी जे ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत आणि स्वतः देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि पगल्या षटकामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतात. आणि भावेश देखील बाहेरून सपोर्ट देण्यासाठी आलेत. भावेश आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 12 आहेत का? हरकत नाही आहे, चालेल. काही चेंजेस आता फिल्डिंगमध्ये केले जातात बट महत्त्वाची सूचना मागील सामन्यामध्ये देखील प्रत्येकी ओव्हरनंतर आम्ही जी वेळ झाली ती पोहोचवतो. त्यामुळे लक्षात ठेवा 15 मिनिटांमध्ये पगले 3 षटकं टाकायची आहेत. 7:10 सुरुवात झालेली आहे. आता 7:12 म्हणजे 2 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. अजूनही 3 मिनिटं आहेत या ओव्हरसाठी. शफल होऊन खेळायचं होतं. आता दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. इथे जो जिंकेल तो सुपर 5 साठी क्वालिफाय होणार आहे. महत्त्वपूर्ण ही लढत आहे आणि जे इंडिव्हिज्युअल प्राईज आहेत बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि सिरीज आपण सुपर 5 मध्ये आणि काउंटिंग त्याची फायनल मॅचपर्यंत होणार. त्याची माहिती या आधीच आम्ही दिलेली आहे. आता प्लॅन मिस. अक्रॉस लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो आहे. जेही सध्याच्या घडीला प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात मित्रांनो. चॅनलवरती नवीन आहात तर आवर्जून NB लाईव्ह या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉन हिट करा. आणि येत्या काळामध्ये जी मेहनत NB लाईव्ह टीम आजच्या डेटला करत आहे येत्या काळात भरपूर मोठ्या स्पर्धा कव्हर करताना ही टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्लम LBW अगदी मिडल स्टंपलाच बॅटर उभे होते आणि अंपायरचा बोट डायरेक्टली वरती आला. विकेट मिळेल. झटका दुसरा. विकेट आली. लेग बिफोर विकेट. आता नवीन फलंदाज दाखल झालेत क्रमांक 4 वरती. चंद्रकांत जाधव. राम विजय आलेत. माफी सुद्धा राम विजय आलेत बॅटिंगसाठी. यानंतर टीम भातवड आणि जयदुर्गा सुरई आपण टॉससाठी यायचं पगल्या इनिंग नंतर. जयदुर्गा सुरई आणि टीम भातवड बी. बॉल दरम्यान आता चाललाय गॅपमध्ये आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येतोय.
प्ले अँड मिस, डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा आलेल्या आहेत आणि 2 धक्के देखील लागलेत. महेश माळी यांची चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ राखलेला आहे या पहिल्या सत्रामध्ये. 9 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये, बट या आधीचा सामना जबरदस्त खेळ आपण पाहिला टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडाचा. दुसरं षटक आता गोलंदाज दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. आणि एक विश्वासू गोलंदाज या संघाचा योगेश भोईर गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. बघा सर्व टीम्सला मी विनंती करतोय, ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेअंतर्गत जितकेही संघ खेळतात सर्वांना ही आनंदाची बातमी आहे. याआधी ती आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की आपल्या ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सर्वांनी संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांनी ती गुड न्यूज आपल्याला दमन दौऱ्यालाच दिली होती की येत्या जून महिन्याच्या एंडिंगला अथवा जुलैच्या स्टार्टिंगला आपल्या संपूर्ण संघटनेची तिरुपती बालाजी ट्रिप आहे आणि सर्व जे संपूर्ण खर्च आहे ते दयानंदजी चोरगे साहेबांच्या वतीनं करण्यात येणार आहे. बॉल आता तिथे मिसफील्ड झाला आणि मिसफील्डच्या जोरावरती बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. जे सर्व खेळाडूंच्या आधार कार्डचे झेरॉक्स आहेत ते फक्त सौरभ पाटील यांचा जवळ लवकरात लवकर तुम्ही जमा करा ही विनंती असेल. चौकार येतोय आणि 4चा साक्याने धावपळक आता पुढे जातो. टीम टोटल आता 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल सोडून दिलाय सुनीलने. सुनील वारघडे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि अतिरिक्त रनचा साक्याने धावपळक आता 14 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 14 धावा धावफलकावरती. लोवा फुल टॉस बॅटचा टोला लागला. काऊ कॉर्नरला फिल्डर आलेत. बॉल फील्ड केला जातोय. डबलला निघालेत खरे. आता राम विजयला तसंच धावत जावं लागेल टॅगआउटमध्ये. विकेट येईल. दाखल झाले क्रमांक 5 वरती. भोलेनाथ पाटील यांच्या हृदयाचे डोके वाढलेच होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला ते उभे होते. बट शिवा हे नाव सर्वजण आवर्जून लक्षात ठेवतील ज्या प्रकारे तो फटका त्यांचा बॅटमधनं आला. बॅटर द निमेश शेलार. निमेश शेलार आलेत. स्ट्रोकला चेक केलं होतं. फटका खेळत असताना थांबले तिथे आणि रनआउटची विकेट. याआधी रनआउट झाले राम विजय. आता रनआउट झालेत सुनील वारघडे. आता 4था लागला. आणखीन एक बॅटर रनआउट झाला आणि आता बॅटर दाखल होतात क्रमांक 6 वरती अक्षय. आता बॅटिंग करण्यासाठी येतात. पीसी टीम आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉससाठी संपर्क साधायचा विनंती असेल. कारण बघा शेड्यूल प्रमाणे तुमचा सामना पगला होता पण काही ॲडजस्टमेंट आम्ही तुमच्यासाठी जरूर केलं. पण आता टॉससाठी यायचं आहे पीसी टीम. पीसे आणि कांबे. बॅटर आलेत अक्षय जे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे आहेत. निमेश शेलार आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. मग टायमर देखील सुरू आहे. टीम धामणगाव त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. वेळ जास्त झाला धामणगाव टीम.
काय प्रॉब्लेम आहे? मॅच 2 मिनिटासाठी सर थांबवा. काय चर्चा असतील तर लवकर जो प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करण्यास सुरुवात करा. नेक्स्ट बॉल. बघा या आधी जर आपण विचार केला ती माहिती मी पोचवेन यात नंतर. स्क्वेकटचा हा फटका दरम्यान आलेला. फिल्डर डीप पॉईंटला येतात तिथे. बॉल दरम्यान फील्ड केला गेला. थ्रो येतोय तोपर्यंत जर आपण पाहिले धावपळक आता पुढे जातोय. टीम टोटल आता 18 वरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. 18 वरती धावपळक. बघा 4 विकेट एकंदरीत गेले. तुमच्याकडे अजूनही विशाल जाधव सारखा एक चांगला बॅटर आहे त्याचं येणं बाकी आहे. निमेश शेलार सारखा देखील एक रिस्पॉन्सिबल बॅटर क्रीजवरती आहे. आणि त्याचमुळे मी म्हणेन की बघा इथे निमेश अथवा येत्या विशाल जाधवची जरी बॅट चालली तरीसुद्धा इथनं एक चांगला आकडा बनवू शकते टीम शेलार. बट इथे ना सध्या सगळीला निमेश शेलार काही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न इथे करतायत. आणि तिथे घडलं काय एक्झॅक्टली काही चर्चा आता तिथे अंपायरसोबत सुरू जरूर होत्या. बट खेळ समाप्त झालेला. दरम्यान 2 षटकांचा सर ओव्हर कंप्लीट ना पुनेश पाटील सर? ओव्हर कंप्लीट. एक बॉल बाकी अजून. एक चेंडू बाकी अजून या ओव्हरमध्ये. कारण या ओव्हरमध्ये पहिला बॉल चौकार, त्यातनंतर वाईट, त्यातनंतर रनआउटची एक विकेट, त्यातनंतर तिसऱ्या बॉलवरती रनआउटची विकेट, त्यातनंतर डबल, त्यातनंतर डॉट बॉल. 5 बॉल आतापर्यंत झालेत. एक बॉल अजूनही आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. चला पीसी टीमचे कॅप्टन या आपण. आता हा बॉल सोडून दिला. बॉल चाललाय मागे. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड झाला. वाईड या आगे प्लस एक एक्स्ट्रा देखील इथे मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये सिंगलही झाली. 2 एक्स्ट्रा रन्स आणि धावपळक आता 20 वरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. आता हा पडलाय फुल टॉस. हवेमध्ये बॉल. गोलंदाज तिथे आलेत. कॅच पकडली जाईल. विकेट येईल. धक्का हा लागला. आता 5वा. अर्धी टीम आता डगआउटमध्ये आणि 2 ओव्हरचा खेळही समाप्त. धन्यवाद विशाल पाटील. हा स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये अगदी फायनल नाईटमध्ये आहे. खूप चांगली स्पर्धा. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना आणि बालाजी स्पोर्ट सर्वलीपणे आयोजित संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना उपत तालुका प्रमुख चषक 2026 भिवंडी ग्रामीण 40+ला ही पहिली भूतो न भविष्यती स्पर्धा देणारी आपण संघटना पाहत होई. कारण की प्रथमच्या स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी 2 ॲक्टिवा इलेक्ट्रिक बाईक आहेत. क्या बात आहे. आणि नक्कीच आमचे त्रिमूर्ती यांची अपार मेहनत. दिलीप पाटील, भोलेनाथ पाटील आणि प्रभाकर पाटील यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या स्वप्नातील स्पर्धा त्यांनी आपल्या समोर उतरवलेली आहे. मैदानामध्ये आजच्या या 3ऱ्या रात्रीमधून 2रा सामना सुरू आहे. अतिशय चांगला MB लाईव्ह आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातोय. शनिदास पाटील साहेबांचं देखील मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. नक्कीच आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक कूलर स्पॉन्सर झालेले आहेत. धन्यवाद. ओव्हर नंबर 3 विश्वनाथ माले आलेत. अगदी स्लोवर फुलटो चेंडू आपण पाहिले. काऊ कॉर्नर रिझनकडे चेंडूला फील केलं गेलं आहे. 2री धाव पूर्ण केलेली आहे
आतापर्यंत आई गावदेवी धामणगाव टीमची गोलंदाजी आपण पाहिली तर खूप चांगली राहिलेली आहे सौरभ. कारण की 13 चेंडू आणि 22 दिलेत. कॅप्टननी जेव्हा नाणेफेकी जिंकली आणि जो निर्णय घेतला त्याच्यावर महेश माली खूप चांगले 40+ खेळाडू राहिले आहेत. यष्टिरक्षण असेल, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, या क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये महेश माली यांनी खूप चांगला खेळ केलेला आहे. याआधी ते सिनियर 40+ मधून श्याम स्पोर्ट धामणगाव या टीमकडून खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. फुलटोसा आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत काऊ कॉर्नर रिझनला. इथे झेल ड्रॉप झाला आहे. चांगला अगदी बॅकअप पाहायला मिळाला आहे. धाबा वाचवले तिथे नक्कीच. झेल जरी सुटला तरी आपल्या संघाची एक धाव इथे वाचवलेली आहे असंच म्हणावं लागेल. 25 धावा लागलेत 15 चेंडूमध्ये. आज पहिल्या सामन्यातून श्री गणेश बरोडी टीमला बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमनं पराभूत केलेलं आहे. 44 धावांचं लक्ष होतं. वेलकम शरद म्हात्रे, आई गावदेवी भादवड बी टीम चे सलामीवीर विजय पाटील कॅप्टन आहेत. त्यांच्याकडे देखील एक AK-47 योगेश तरे. कालच्या रात्रीमध्ये आपण खूप चांगली बॅटिंग पाहिली योगेशची. बॅकफुटला गेले होते, चेंडूला हलक्या हाताने टॅप केला आहे. कव्हर गली क्षेत्रामधून चेंडू उचलला गेलाय. कांबे आणि पिसे, पवन पुत्र पिसे आणि कांबे स्पोर्ट कांबे यानंतरचा सामना होईल. आज टॉप 10 लढती आपण पाहणार आहोत. सुरेख चेंडू, अगदी परफेक्ट व्हाईट यॉर्कर चेंडू होता. महेश मालेने कलेक्ट देखील चांगला केला होता. निशाणा साधला होता मात्र निशाणा मिस झालाय. एक धाव आली बाईच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 27. धन्यवाद भोलेनाथ पाटील. नक्कीच या स्पर्धेमध्ये सौरभ एनर्जी ड्रिंक्स देखील पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. आफ्टर शॉक्स काल आपले दशरथ पाटील सरांनी खूप चांगलं समालोचन करून सर्वांची मनं जिंकली होती. ओव्हर नंबर 3चा खेळ कंप्लीट. पंचांचा इशारा आलाय. धावा बनलेत 28. 3 ओव्हर 28 बनलेत. महेश माली यांच्याकडे देखील एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज आहे सूरज आणि नितीन. सूरज ऑलराऊंडरची भूमिका अदा करतोय सौरभ या स्पर्धेमध्ये. कारण की आपण पाहिलं तर दोन्ही सामन्यातून सूरजनं शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. सूरज पाटील आणि नितीन. कोणाची लावायची आहे? विशाल पिसे कांबे. वैजनाथ भाऊ जयदुर्ग सुरई रेडी. पिस्याने कांब्या लावू दे विजय भाऊ. चला चला आपण चर्चा करा. विजयजी पाटील स्वतः संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन अगदी लॉंग रनअपनं गोलंदाजी करतायत. 40+ क्रिकेट आणि तिशार सर्कल अगदी रनअप आहे. सूरज पाटील यांचा पहिला चेंडू मानकोली वेले रोड एंडच्या डोकाकडून. क्या बात आहे. महेश माली जबरदस्त झेल घेतलाय. एस्ट्यांच्या मागे पहिल्या चेंडूवर सुजित पाटीलला विकेट. फलंदाज बाद सूरज पाटील. जबरदस्त इष्टरक्षण. क्या बात आहे. एका हाताने चेंडूला अगदी पहिले स्टॉप केला. चेंडू हवेमध्ये होता, नजर कायम होती आणि सुंदर झेल. यष्टिरक्षक म्हणजे आपल्या टीमचा पाठीचा कणा आहे सौरभ. यष्टिरक्षकावर अगदी 50% तुम्ही गेम म्हटले तरी चालेल. कारण की प्रत्येक चेंडूवर यष्टिरक्षकाची चर्चा गोलंदाजांनी
फिल्डरबरोबर होणं देखील गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आपले MS धोनी पहिल्या चेंडूवर सूरजची विकेट, धावसंख्या 28. शेवटचे 5 चेंडू आहेत. हनुमान पॉवर शेलार टीमच्या फलंदाजांकडे आतापर्यंत विकेट त्यांनी गमावले 6. भारत सात्विक आज 8व्या नंबरवर आलेत, काल 7व्या नंबरवर आले होते. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. अगदी बॅट आणि चेंडूमध्ये कालच्या रात्रीमध्ये चांगला खेळ आपण पाहिला होता. बघूया 5 चेंडू आहेत. 28च्या पुढे किती स्कोर घेऊन जातील भारत आणि निमेश. सूरज पाटील क्या बात आहे, काय अगदी लाईन अँड लेंथ आहे. गती देखील खूप चांगली आहे सूरजकडे. 40+ क्रिकेटमध्ये तुम्ही जर इतक्या मोठ्या रनअपनं गोलंदाजी करताय तर नक्कीच तुम्ही रेग्युलर क्रिकेट देखील खूप चांगला खेळला असाल. यावरून आपल्याला अंदाज येतोय सूरज पाटीलच्या रनअपवरून. आमचे सुजितभाई डॉन अग्री कोल्हेंची शान एकविरा आईची आज टोपी घालून आलेले आहेत. आई गावदेवी भादवड टीमचे सदस्य आहेत. इथे हा फटका बघूया हवेमध्ये केले, सेफ लँड चेंडू होतोय. स्वतः सूरज देखील चेंडूला पकडण्यासाठी धावलेत. 2 धावा पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न आहे, मन बनवलं आणि धाडस देखील केलाय. मात्र फलंदाज निमेश धावचीत बाद. इथे नक्कीच भारत यांना दोष देऊन काय फायदा नाहीये, कारण की निमित्तचा कॉल होता तिसऱ्या धावेसाठी. धावसंख्या झाली ती 30. 3 चेंडू आहेत. 3 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शेला टीमच्या फलंदाजांकडे. 7वा गडी गमावलाय. आता न्यू बॅटर मैदानामध्ये चंद्रकांत. यानंतर पवन पुत्र पिसे आणि कांबे स्पोर्ट कांबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. सूरज पाटील, फलंदाज चंद्रकांत जाधव यांच्यासाठी ओव्हर द विकेट. क्या बात आहे. इथे देखील बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी यष्टिरक्षक मागे चाललाय. डीप मधून चांगली फिल्डिंग होते. दुसऱ्या धावेसाठी चंद्रकांत निघालेत आणि इथे चंद्रकांतची देखील विकेट. 8वा विकेट गमावलाय 31 धावसंख्येवर जॅनमन पॉवर शेला टीमनं. आज फायनल डे आहे, काही गडबड करू नका. खूप चांगल्या बक्षीस, ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ही स्पर्धा आपल्या संघटनेची स्पर्धा आहे आणि खूप चांगलं 2 रात्रीमध्ये सहकार्य केलेलं आहे. दिलीप भाऊ, नाणेफेकी कोणाची होईल? 2 चेंडू बाकी आहेत. कांबे पिसे की सूर्य भादवाड? सूर्य भादवाड. येस, चला सूर्य भादवाड. कांबे आणि पिसे थांबा आपण. जयदुर्गा सूर्य आणि आई गावदेवी भादवाड बी. 31 वर 8वा विकेट. जयदुर्गा सुरई याच पंचक्रोशीतील टीम आणि एक टीम म्हटली तर नक्कीच आई गावदेवी भादवड बी नाम ही काफी आहे. क्या बात आहे. अगदी 10व्या क्रमांकावर आदेश आलेत आणि आदेशनं ठोकलाय या चेंडूवर षटकार. क्या बात आहे. पुरे शरीर यष्टीचे फलंदाज 10व्या क्रमांकावर आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून जानमन पॉवर शेलार टीमच्या धावसंख्येला संजीवनी देणारा षटकार ठोकलाय. धावा बनलेत 37. चेंडूची फेकी करा सौरभ. पुणे सर चेंडू पाहिजे. यस
चेंडू नवीन की जुना? जुना द्या असेल तर. एक चेंडू बाकी आहे. 37 धावा लागलेत. नक्कीच या फटकेनी थोडासा आता नक्कीच दबाव सूरज पाटील गोलंदाजावर असेल, कारण की सूरजला आलेले षटकार ठोकणं आणि ते देखील 10व्या क्रमांकाचे फलंदाज. क्या बात आहे. सूरज पाटीलनं आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 9 धावा दिलेत, 4 मध्ये 3 दिल्या होत्या. 5व्या चेंडू षटकार, 1 विकेट देखील घेतलेली आहे. क्या बात आहे. इथे बॅटचा नक्कीच कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षक महेश माली यांच्या हातामध्ये विसवतोय. दुसरी विकेट. 37 बनवल्यात. 38चं लक्ष आहे. डीजे या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भावे सर. नक्कीच मानकुलीची क्रीडानगरी आणि सिद्दीक भावे सर नसतील तर ती स्पर्धाच होणार नाहीये. वेलकम वेलकम. चला आपण नाणेफेकीसाठी दिलीप भाऊ यायचं लगेच. मान्यवर पाठवायचे विशाल. सिद्दीक भावे सर या स्पर्धेचे आजचे पाहुणे समालोचक आम्हाला जॉईन झालेत. वैजनाथ पाटील, जयदुर्ग सुरी टीमचे कॅप्टन अभिनंदन. विजयजी पाटील, आई गावदेवी भादवर बीचे कॅप्टन. भोलेनाथ भाऊ या नाणेफेकी कंप्लीट करूया आपण. या दिलीप भाऊ बोला आहेत. मध्यभागी उभे राहा. नाणेफेकी उडवली जाते. हेड आणि टेल नाण्याच्या 2 बाजू आहेत. विजय पाटील आवाज देतील. वैजनाथनं पाहुण्यांना संधी दिलेली आहे. हेड असं कॉल आणि अगेन्स्ट टेल आलाय. जयदुर्ग सुरी संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे आणि प्रथम घेतलाय वैजनाथ पाटील सुरी टीमच्या कॅप्टननं गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी भादवर टीमला आमंत्रण दिले आहे. धन्यवाद दोन्ही टीमला. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. यस रात्री दशरथ पाटील सर आणि आज फायनल नाईटमध्ये भिवंडी तालुक्याचे एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या आवाजाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं घर निर्माण केलं आहे असे सिद्दीक भावे सर. स्वागत आहे आपलं. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा, त्रिमूर्ती, दिलीप पाटील, भोला पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या वतीनं 38 धावांचं लक्ष आहे. नक्कीच नंदू सर यांच्या समवेत या साईनाजी नाईक साहेब देखील आम्हाला जोडलेत. उद्योगपती भादवाड, नितेशजी चौधरी, माजी सरपंच सरवली यांच्या माध्यमातून एक आम्हाला ही क्रमांक 1 ची स्कूटी आणि त्यानंतर आपण पाहतोय नक्की विनायकजी म्हात्रे आणि विजयजी पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची स्कूटी. क्या बात आहे. साईनाथजी नाईक आमचे आदर्श शिक्षक नंदू सर आपलं देखील स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपण मित्रांनो एन्जॉय करताय. नक्कीच आपले जे सर्व या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना विशेष धन्यवाद देऊया. फायर शोची टीम देखील या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेते. अगदी प्रत्येक नाणेफेकीसाठी असेल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देताना पाहुण्यांच्या स्वागत सन्मानासाठी खूप चांगलं अगदी फायर शोचे संपूर्ण टीमचं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप अभिनंदन. चला लगेच महेश माली, आई गावदेवी धामणगाव टीम आपली सलामीर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 4 ओव्हरमध्ये पाहिजेत धाबा 38.
योगेश नाना म्हात्रे, जोशी 11 भादवड ए टीम चे एक जबरदस्त खेळाडू यांनी देखील या स्पर्धेला आणि आई गावदेवी भादवड बी टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद योगेश नाना म्हात्रे. स्ट्राईक आहेत महेश माली आणि नॉन स्ट्राईकचे फलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. धामणगाव टीम चे 12वे खेळाडू आपण या लगेच 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी महेशजी माली कोणी असेल तर पाठवा. फलंदाजाचं नाव सांगा आम्हाला. अनिल आहेत. अनिल श्याम. बघा आपण प्रत्येक टीमला 12 टी शर्ट दिलेले आहेत आणि प्रत्येक टीमचा 12वा खेळाडू इथे उपस्थित राहणं अनिवार्य आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला आता देतोय. प्लीज श्याम आहेत या भाऊ. धन्यवाद. स्वागत आहे आपलं. बॉलर संजय आहेत. क्या बात आहे. अतिशय चांगलं एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सौरभ बघू शकता एसटी रक्षक देखील खुश आहेत. काय पहिला चेंडू पकडला यार. वा अप्रतिम. बघू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पंचांना अगदी जरूर हलकासा प्रश्न देखील विचारला होता. पहिला चेंडू आला डॉट. इथे भरपूर शपल क्रॉस झालेत. आता बॅट आणि चेंडूमध्ये चांगला संपर्क देखील झाला आहे आणि हे चेंडूवर आलेत महेश माली यांच्या बॅटमधून 4 धावा. अडतीस बनवायचे आहेत. पहिला चेंडू जरूर संजयनं डॉट टाकला. त्यानंतर मात्र महेश मालीनं देखील प्रत्युत्तर दिलाय. एक तुम्हारी एक हमारी. आज सिद्दीक भावेसर आहेत स्पर्धेमध्ये. नक्कीच आपल्याला आज प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं पाहायला मिळतील. काल दशरथ पाटील सरांनी देखील स्पर्धा खूप एन्जॉय केली. प्रेक्षकांनी देखील खूप रात्रीमध्ये या स्पर्धेला भरून प्रतिसाद दिलेला आहे. इथे देखील चेंडू अगदी चालला आहे डीप मिड विकेट रिझनला. एक धाव इथे पूर्ण केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी या चेंडूवर कमी पडले दोन्ही फलंदाज. कारण की दुसरी धाव घेण्यासाठी तुम्हाला पहिली धाव अति वेगाने घेणं गरजेचं आहे. इथे एक सिंगल 3 मध्ये 5. पहिले तिन्ही चेंडू महेश माली यांच्या वाट्याला आहेत. आता श्याम भोईर. क्या बात आहे. बॅक टू दी बॉलर. सरळ बॅटना फटका खेळला आहे. मिडॉन आणि मिडॉफच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये धाव मिळेल एक. श्याम भोईरनं पहिले चेंडू सिंगल घेतली. महेश माली पहिला चेंडू डॉट खेळले. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 5 अशा एकूण 4 चेंडूमध्ये धावा बनले 6. फुलटॉस आहे. चेंडू बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत. वेल जज कॅच. काय झेल टिपलाय. मोठी विकेट. इथे फलंदाज महेश माली झेलबाद. नक्कीच धामणगावची टीम श्याम स्पोर्ट धामणगाव संघाची आठवण होते. खूप चांगला क्रिकेट महेश माली देखील त्या टीममध्ये खेळले होते आणि त्या टीमचे एक दीपक भुईर हे खेळाडू आपल्यात आज नाहीत मित्रांनो. खूप चांगले क्रिकेट ते देखील धामणगाव टीमसाठी खेळले होते. महेश माली देखील स्वतः त्यांच्या बरोबर भरपूर क्रिकेट धामणगाव टीमसाठी खेळलेले आहेत. 5 चेंडूमध्ये आले 6. संजय कोहली 6 चेंडू. इथे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आला वाईट. या चेंडूवर धावा आलेत. नक्कीच वाईट +1. 2 अतिरिक्त धावा जोडल्या जातील. आई गावदेवी धामणगाव टीमच्या खात्यामध्ये 1 बाद 8.
सुंदरजी पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील फॅन टीम आहे. क्या बात आहे. ज्ञानेश्वर भाऊ पाटील आणि सुंदरजी पाटील यांची टीम आई गावदेवी धामणगाव. बघूया इथे विकेट दिलेली आहे. धावबाच्या स्वरूपात सांघिक यश आलाय जानमन पॉवर शेला टीमच्या खात्यामध्ये. 1 ओव्हर 10 बनलेत आणि आता 3 ओव्हरमध्ये अजूनही सर्व 28 ची गरज आहे. शेला टीमकडून जो आदेशनं षटकार ठोकला होता तो षटकार नक्कीच या टीमला संजीवनी देणारा ठरलेला आहे. गोलंदाज आलेत भारत. भारत या टीमचे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. फलंदाज आहेत नितीन पाटील. नितीन पाटील आणि सूरज पाटील या टीमचे पाठीचे कणे आहेत. क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्हरित्या खेळलेले आहेत. दुसरी धाव देखील नितीननं पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतं या बघूया डायरेक्ट हिट जरूर झालाय. 3 धावा पूर्ण केले. चौथीसाठी देखील नितीन थांबणार नाही आहेत कारण की नितीन यांना ठाऊक आहे मला स्ट्राईकवर जाणं फार गरजेचं आहे. 4 धावा धावून पळून पूर्ण केलेत. नितीन पाटील यांनी ओरिजिनल 40+ मधून चालू सीझनमध्येच आपल्या नावाचा दबदबा ताकद दहशत ठेवलेली आहे. चला चेक करूया आपण. आमचे स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील सरांनी अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. MB लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. सॉफ्ट सिग्नल फलंदाज सेफ आहेत असं भाऊ पाटील सरांचं म्हणणं आहे. मात्र दूध का दूध पाणी का पाणी कुठल्याही संघावर अन्याय नको. पंचांसाठी एक संधी देण्यात आलेली आहे आणि फलंदाज सेफ आहेत. धावा मिळतील 4. नितीन पाटील हे फलंदाजाला. धावसंख्या झाली ती 18 धावा. 18 का 1 मिनिट 14 येस. 10 आणि 4 घेतले 4. दुसरीसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती भाऊ सरांनी. भारत दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू. मन बनवलं ठरवलं होतं की या चेंडूवर मला हा रिव्हर्सचा फटका खेळायचा आहे. नक्कीच इथे चेंडू अगदी हाताला चटका देऊन गेलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. नितीन पाटील आतापर्यंत या संपूर्ण सीझनमध्ये 584 धावा बनवण्याचा विक्रम केलाय आणि पहिल्या सामन्यातून काहीशा अपयशी 0वर बाद झाले होते. मात्र सूरजनं संघाची कमान सांभाळली होती. महेश माली खुश असतील या फटक्यावर. 2 मध्ये 10 कदम दाखवलाय. टोटल झाली 20. क्या बात आहे. चेंडूला हलक्या हातानं नितीननं टॅप केलाय. पॉइंट रिझनकडे चेंडू सरसावतोय. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग. आल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा. 3 ओव्हरमध्ये बनवायचे होते 28. 38चं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये आल्यात 12. धावसंख्या झाली ती 22. चांगली टोटल आहे. महेश मालीच्या टीममध्ये नक्कीच नितीन पाटील आणि सूरज पाटील हे 2 खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा मन बनवला होता. टप्पा चांगला पाहायला मिळाला आहे. गती देखील चांगली आहे. बाकीचं काम एसटी रक्षक खूप चांगलं करतायत. डॉट बॉल. 14 चेंडूमध्ये आता बनवायचे 16.
14मध्ये 16. नितीन पाटील ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय असं वाटत नाही की हे 14 चेंडू या सामन्यासाठी ते घेतील म्हणून. बघूया इथे पंच आमच्याकडे बोलतायत. आउटसाईड लेग स्टंप. पंचांचा इशारा आला वाईट. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल झाली 23. आता चेंडू कायम आहे 14. धाव एक कमी झाली. आता धावा पाहिजेत 15. 14 चेंडूमध्ये 15 धावा. क्या बात आहे. गती परिवर्तन. स्लोवर चेंडू सोडलाय. 12 सात्विक यांना ठाऊक आहे की नितीन पाटील कुठल्या रेंजमध्ये आहेत. गोलंदाजाकडे स्लोवर चेंडू असणार आत्ताच्या क्रिकेटच्या कालामध्ये सौरव खूप चांगली बाब आहे. कारण की फलंदाज कुठला असो कुठल्याही गोलंदाजाला षटकार मारण्याची ताकद आज प्रत्येक फलंदाज ठेवतो. कारण की बॅट तशा ब्रँडेड आलेले आहेत. पहिले एक बॅट आणि 11 खेळाडू. आता एका खेळाडूकडे 4-4, 5-5 बॅट आहेत. 40+ असू द्या की रेग्युलरचा. इथे एक सिंगल धाव घेतली नितीननं. त्यांना ठाऊक आहे ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक देखील स्वतःवर ठेवली. 2 ओव्हर बनले 24 आणि आता 2 ओव्हरमध्ये पाहिजे 14. खूप चांगली स्पर्धा मित्रांनो. नक्कीच मी दिलीप पाटील यांना धन्यवाद देईन. भोलेनाथ पाटील असतील, प्रभाकरजी पाटील आणि ऑल टीम. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा प्रथमच या वर्षी हे ओरिजिनल 40+ आपल्याला भिवंडी तालुक्यामध्ये पाहायला मिळाली. आणि पहिली मोठी स्पर्धा समालोचन करण्याची संधी मला दिलीप पाटील यांनी दिली. धन्यवाद. 2 ओव्हरला 24 म्हणजे 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा बनवल्यात. आणि आता सामना 12मध्ये 14वर येऊन थांबलेला आहे. नितीन पाटील चांगले लयमध्ये आहेत. दयानंदजी चोरगे साहेब आणि दिलीप पाटील यांचे पिताश्री शिंदेगड भिवंडी शिवसेना उप तालुका प्रमुख बबनजी भास्कर पाटील यांच्या मान सन्मानात ही स्पर्धा भूतो ना भविष्यात. खूप मोठी स्पर्धा आहे. 40+ मध्ये भिवंडी तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा मित्रांनो व्हायलाच हवी. कारण की प्रथमच 2 स्कूटी हे पारितोषिक आहे. प्रथम आणि द्वितीय विजेत्यास ट्रॉफ्या सुंदर आहेत. सिरीजसाठी कूलर आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीजसाठी एक सायकल देखील आहे. म्हणजे कुठलीही कमीपणा नाही आहे. अगदी दमदार स्पर्धा आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी स्पर्धा आपण पाहतोय. बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा ओरिजिनल 40+. क्या बात आहे. वेलकम शैलेश म्हात्रे गावदेवी भादवड टीमचे उत्कृष्ट खेळाडू. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा संपर्क चांगला आहे. चेंडू अगदी डीपमधून उचलला आहे. नितीन पाटील या चेंडूवर एकच सिंगल धाव घेतील. कारण की नॉनस्टॉपचे जे फलंदाज आहेत सुनील भोईर यांनी देखील इशारा केला होता नितीनला की तुझी विकेट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी आऊट झालो तरी चालेल पण तुम्ही आऊट नका हो. एक सिंगल धाव आली. धावा बनलेत 25. 11मध्ये 13. 11 चेंडू 13 धावा. निमेश शेलार क्या बात आहे. चांगला फटका उडवला होता. इथे झेल देखील येण्याचा चांगला प्रयत्न मात्र झेल ड्रॉप झालाय. याआधी त्या ठिकाणी एक चांगला झेल आपण पाहिला होता महेश माली यांचा. क्या बात आहे. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट निमेश आणि नितीन. निमेश थोडासा नाराज आहे कारण की या वेळेला असे झेल सोडणं पॉवर शेलरसाठी कुठेतरी कठीण काम बनेल. धावा आलेत 2. आता 10मध्ये 11. 27 बनलेत. 10 चेंडूमध्ये 11 धावा बनवायचे आहेत. नॉकआउट सामने सुरू झालेत. सुनील भोईर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. मूर्ती लान कीर्ती मान आहे. सुनील भोईर सध्या खुश आहेत कारण की त्यांना नितीन पाटीलच्या सोबत या सामन्यासाठी खेळपट्टीवर फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे. एखादा सौरभ जेव्हा चांगला खेळाडू आपल्या सोबत असतो तेव्हा अगदी समोरच्या खेळाडूचं देखील मनोबल या क्रिकेट खेळामध्ये वाढताना आपण पाहिलेलं आहे. 28 झालेत 15मध्ये आणि 9मध्ये पाहिजे 10. 9 चेंडू 10 धावांचं समीकरण आहे.
क्या बात इथे यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळाली आणि त्याचा आपण नक्कीच फायदा इथे दोन्ही फलंदाजांनी उचलला आहे. नक्कीच आमचे यशवंतजी केने साहेब भावाळे गावचे उद्योजक उद्योगपती आणि भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे सल्लागार यशवंतजी केने साहेबांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद यशवंतजी केने भावाले साहेब, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुनील भोईर सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. डॉट बॉलची समाप्ती. निमेश तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार. धावा बनलेत आता 29. 7 मध्ये 9. 7 चेंडू 9 धावा. निमेशनं नक्कीच प्रतिकार केला आहे, मेहनत केलेली आहे. एक झेल जर सुटला नसता तर त्यात 2 धावा देखील वाचवता आल्या असत्या. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना तारा नाही आहे. इथे दुसरीचा प्रयत्न झाला आहे. तिसरीच्या प्रयत्नात सुनील भोईर बाद झालेत. धावसंख्या झाली ती 31. आता 6 मध्ये 7. 7 चेंडू 7 धावा. या संघटनेमध्ये एक नवीन नियमावली पाहायला मिळते. सुपर ओव्हर. सामना जर बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर. कालच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण 2 सामने सुपर ओव्हरमध्ये पाहिले आणि या संघटनेचा इतिहास आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक तरी सामना सुपर ओव्हर झालेला आहे आतापर्यंत. सायनाजी नाईक आणि आमचे नंदू सर मान्यवर कक्षामध्ये, आई गावदेवी भादवड बी टीमचे सदस्य आहेत नंदू सर आणि आमचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक भादवड साईनाथजी नाईक. 6 मध्ये 7 पाहिजेत. फलंदाज धावताना डायरेक्ट चेंडू लागले का पाहायचा. यस, चेक करूया आपण. एमबी लाईव्ह. तिसरे पंच आमचे पुणेश पाटील सर आहेत. नक्कीच पुणेचं देखील श्री गणेश फरोडी रेग्युलर क्रिकेटमधून खूप मोठं नाव या खेळाडूचं देखील आपण पाहिलेलं आहे. सध्या मिरस्फोट भरोडी 40+ मास्टरमधून पुणेश याला आपण खेळताना पाहतोय. ना अगदी 2 धावा येतील आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतील. नक्कीच नकलच चेंडू लागला होता. अगदी नितीन पाटीलच्या 2 धावा मिळतील धामणगाव टीमला. 6 मध्ये 7. पॉवर शेलरचा कोण गोलंदाज येईल बघूया. अग्नी परीक्षा असेल, खूप कठीण पेपर असेल या गोलंदाजासाठी, कारण की 6 चेंडू आणि 7 धावा म्हटलं की सिंगल डबलने देखील हा सामना धामणगाव जिंकू शकते. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला खेळ आहे. यानंतर सुरई आणि भादवाड असा एक बिग मॅच पाहायला मिळेल. गोलंदाज आलेत विशाल जाधव. 6 मध्ये 7. 31 बनलेत. 38चं लक्ष आहे. स्ट्राईकवर फलंदाज सूरज पाटील आणि नितीन पाटील. दुतारी तलवार आहे सौरभ खेळपट्टीवर, कारण की दोन्ही धामणगाव टीमचे हुकमी खेळाडू आहेत. महेश मालीच्या टीमचा खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. बघूया आजच्या रात्रीमध्ये आपल्याला समजेल या चषकाचा मानकरी कोण होईल, कुठल्या गावामध्ये ट्रॉफी जाईल, कुठल्या संघाची मिरवणूक गावातून निघेल ढोल ताशे वाजवून, याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. चला फास्ट केला जरा मित्रांनो. 8 वाजलेले आहेत. दुसरा सामना आपल्या समोर आहे. यानंतर देखील आपल्याला अजून 8 सामने खेळवायचे आहेत. 8 वाजलेत आणि 8 सामने म्हणजे असेच झाले 16. नक्कीच आमचे भोलेनाथ पाटील, दिलीप पाटील, आज प्रभाकर पाटील देखील ड्रेसकोडमध्ये आहेत आणि त्यांचा पायगुण चांगला आहे. प्रभाकर पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवा पाटील यांचे बंधू आणि शिवाने हा सामना षटकार ठोकून फिनिश केलाय. 6 मध्ये 7.
गोलंदाज विशाल जाधव मीडियम फास्टर गोलंदाज आहेत. पहिला चेंडू अगदी स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव इथे ते स्तरावर पूर्ण केले सूरजनं. सूरज आणि नितीनची बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे. गोलंदाज देखील सूरज खूप चांगले आहेत. नितीन गोलंदाज नाही मात्र फलंदाज खूप चांगले आहेत. 584 धावा या सीझनमध्ये नितीन पाटीलनं बनवलेत. 15वी स्पर्धा आहे. क्या बात आहे. सिनियर 40+ 27वी स्पर्धा नितीन गवलीची पाहिली होती आणि या संघटनेची 15वी आहे. खूप चांगला क्रिकेट या संघटनेत देखील चालू हंगामामध्ये खेळलेला आहे. 5 मध्ये 5 गोलंदाज विशाल जाधव. क्या बात आहे. बिगिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन थोडेसे नाराज आहेत कारण की 5 मध्ये 5 आहेत. असे डॉट चेंडू गेले तर दबाव येईल हाच इशारा असेल नितीनचा सहकारी फलंदाज सूरज पाटीलला. 4 मध्ये 5 हा चेंडू फुलटोस होता. चेंडूला टर्न केला आहे. चेंडू आधी वेगाने चालला गॅप मधून सीमा पार चौकार. शेठ पाटील फॅन टीम आई गावदेवी धामणगाव 3 चेंडूमध्ये एका धावीची आवश्यकता. कालच्या रात्रीमध्ये आपण हा सामना पाहिला होता. नक्कीच विकेट हॅट्रिक केली आर्यन तरेनं. जय आंबे टेंबुडपाडा टीम समोर 3 मध्ये 1 धाव होती आणि विकेट हॅट्रिक करणारा एकमेव गोलंदाज स्पर्धेचा राहिला होता आर्यन तरे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा या टीमचा गोलंदाज. क्या बात या विजयी चौकार देखील आला आहे सूरजच्या बॅटमधून. अभिनंदन महेश माले आणि ऑल टीम. ज्ञानेश्वर भाऊ पाटील आणि सुंदर शेठ पाटील आई गावदेवी धामणगाव अँड हार्डलॉक जानमॅन पॉवर शेलार. चला लगेच सुरई टीम वैजनाथ पाटील जयदुर्ग सुरई टीमला घेऊन आपण मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे. आणि आई गावदेवी भादवर बी टीम. नंदू सर तुम्हाला देखील ऑल दी बेस्ट. सायनाजी नाईक साहेब तुम्ही बसा मंचावरती. या